नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर मी थोडंसं म्हणलं आता थोडं घराच्या बाहेर यावं म्हणलं, खूप बोर होत होतो घरामध्ये. आणि म्हणून दीदीच्या पण घरी आले होते. दीदीचं अपार्टमेंट आहे ते, दीदी तिथं राहते. तर बघू शकता हे असं ह्या कॉलनीमध्ये मी राहते. आणि हे माऊचं अपार्टमेंट आहे, माझ्या मावशीचं अपार्टमेंट आहे, स्वतःचं अपार्टमेंट आहे मावशीचं माझ्या. तर मग दीदी वरती गेली होती मावशीकडं ते काहीतरी देण्यासाठी, जिलबी वगैरे देण्यासाठी माऊला खायला. तर मग मी तोपर्यंत म्हणलं तिथं खालीच थांबून थोडासा व्हिडिओ शूट करून घ्यावा. मग मी थांबले होते तिथंच आणि समोर हे ब्युटी पार्लर आहे. तर त्याच्यामुळं मग मी तिथंच थांबले. आणि कारण दीदी पण येणार होती खाली, त्याच्यामुळं मग मी तिथंच थांबले पार्लरमध्ये जाण्यासाठी 5-10 मिनटं. आणि नंतर मग हे बघू शकता, हे समोर खूप सारे असे प्लेस आहे. आणि ओवी म्हणत होती चल ना मग फास्ट चल ना, आपण जाऊयात लवकर पार्लरमध्ये, मला थ्रेडिंग करायची म्हणून. मग आम्ही गेलो नंतर. तर स्टायलिश स्टुडिओ पार्लर आहे त्या पार्लरचं नाव. तर त्या ताई खूप चांगल्या आहेत, म्हणजे काकू खूप चांगल्या आहेत त्या, आणि खूप छान थ्रेडिंग पण करतात. माझी पण त्यांनी खूप छान थ्रेडिंग केली. तर बघू शकता, हे बघा हे ओवी कशी करत होती म्हणजे तिथं पार्लरमध्ये. आणि ते वेगवेगळे जे हे असतात ना, म्हणजे सिझर्स, कात्र्या वगैरे, ते दोरे वगैरे, तर त्याच्याकडे बघून हे करत होती. तर हे बघा हे ओवी म्हणजे कसं बसली होती थ्रेडिंग ते करण्यासाठी, खुर्चीवर मस्त बसलेली आहे. तर म्हणजे आमची थ्रेडिंग झाली आणि नंतर मग मला म्हटली की मला पण थ्रेडिंग करायची. आणि बघू शकता कसं बसले, नंतर एखादं लेकरं बसत नाहीत असं एवढं छान मस्त. आणि पकडायली पण अजून त्या काकू जसं म्हणतील तसं पकडत होती ह्याला भोवयाला. तर त्या काकू उगं तिला मजाकमध्ये असं दोरा हे करत होत्या, म्हणजे तिला असं वाटावं की मी त्या थ्रेडिंगच करत आहेत म्हणून. तर बघा तुम्ही किती व्यवस्थित अशी बसलेली आहे. आणि नंतर आरशात पण बघत आहे. आणि नंतर आम्हाला काय म्हणते की खूप छान दिसत आहे, मी खूप मस्त दिसत आहे असं म्हणत होते आम्हाला. तर किती छोटी आहे तरी पण म्हणजे तिला सगळ्या ह्या गोष्टी कळतात. तिला मेकअप तर खूप आवडतो. मला तर म्हणते माऊ इपिस्टिक लाव, म्हणजे ते लिपस्टिक म्हणता येत नाही, इपिस्टिक लाव म्हणते माऊ, इपिस्टिक. तर मग मी तिला लिपस्टिक पण लावते कधी. तर स्टुडिओ बाय दर्शना हे आहे त्यांचं पार्लर. तर इथं त्यांनी सर्वच काही करून देतात, फेशियल वगैरे सर्व काही. तर नंतर मग आम्ही आलो घराकडं, लिफ्टमधून जायलो होतो दीदीच्या घरी आम्ही. तर मग नंतर आम्ही लिफ्टमधून दीदीच्या घराकडे गेलो. आणि आता 2-3 दिवस आम्ही गावाकडे जाणार आहे, कारण माझ्या चुलत मावशीचं लग्न आहे. तर काल झालं चुलत मावशीचं लग्न 21 एप्रिलला. तर बघू शकता हे सर्व काही सामान मी घेतलं होतं, लिपस्टिक वगैरे, नेल पेंट, ते गळ्यातले ते ओवीसाठी ते हार पण घेतलेला होता, माझ्यासाठी पण 1-2 साड्या घेतल्या होत्या, मला खूप आवडल्या. एक मोत्याची वगैरे होती ती. आणि सर्व काही खूप स्वस्तामध्ये असं बसलं मला. लिपस्टिक होती 80 रुपयाची आणि नेल पेंट वगैरे 10-10 रुपयाचे होते. आणि ते हार होता 50 रुपयाचा, त्याच्यासोबत कानातले पण होते. आणि हे गळ्यातलं जे आहे ते 30 रुपयाला होतं. मला आवडलं म्हणून मी घेतलं. खूप सुंदर असं वाटतं साडीवर पण आणि ड्रेसवर पण छान वाटतं. आणि हे बघा हे असं हे खूप जण यूज करतात आणि ह्याच्याविषयी काहीतरी ऐकलेलं आहे, पण त्याच्यामुळं मग मी नंतर घेतलं. आणि लिप लायनर वगैरे ते पण घेतलेलं आहे मी. लिप लायनर, आयलायनर, नंतर काजळ आणि हे आयब्रो पेन्सिल, एवढं सारं घेतलं होतं मी तिथून. तर आम्ही गोलाईमध्येच गेलो होतो. तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही ह्याच्यामध्ये गोलाईमध्ये घेतलं होतं. आणि नंतर मी तुम्हाला दाखवते काय सामान वगैरे आणलं. तर हे क्लच पण आणले होते माझ्यासाठी, 2 छोटे क्लच नव्हते, सगळे मोठे झाले होते. आणि हे बघू शकता हे ब्युटी ब्लेंडर एक आणलं होतं. तर ब्लेंडर पण खूप चांगलं भेटलं मला. आणि त्याच्यानंतर मी आलो होतो मावशीच्या घरी. तर मावशीला भेटायला पण आलो होतो. आणि मावशीला मेहंदी पण काढायची होती, आलो होतो. आणि मग काही नाही, नंतर आम्ही मावशीला मेहंदी वगैरे काढली. आणि दुसऱ्या दिवशी मग परत आलो होतो मावशीकडं. तर बघू शकता ही दीदीची मेहंदी वगैरे खूप मस्त रंगली होती. आणि मुद्दा मग कॅमेऱ्याच्या समोर असं एड्यामध्ये करत होती, मला म्हणत होती हा असं म्हणून. आणि ओवीला पण मी मेहंदी काढली होती. तर मला म्हणजे माऊ खूप छान रंगली मेहंदी. आणि नंतर मग आम्ही गावाकडे वगैरे निघण्यासाठी तयार झाले होते सगळे. हे माझ्या मावशीचा मुलगा आहे, गाडी धुवायला होता, मावशीमध्ये होती गाडी चालवण्यासाठी. आणि काका दुसऱ्या मावशीच्या लग्नाला गेले होते, मग काका थोडंसं उशीर आले होते. तर गाडी वगैरे त्यांनी खूप घेतली, थोड्या वेळासाठी थांबलो मग आम्ही तिथे. आणि नंतर थोड्या टायमिंगने आम्ही निघलो. मावशीचा मुलगा आला नव्हता, कारण त्यांना आता नेटची एक्झाम आहे त्याची येईल, त्याच्यामुळे त्याचा अभ्यास वगैरे झाला, त्याच्यामुळे तो आला नाही. कुठं जायला सांग की तू. हे उडान पूल आहे लातूरचा. आणि नंतर मग आम्ही निघलो तिथून. आणि निघल्याच्या नंतर मग रस्त्याने पण ओवीचा एकच प्रश्न होता मला, मग आपण कुठे जायला तुला माहीत नाही का कुठे जायला. तर नंतर मग आपण आंबेजोगाईला जायला म्हणून. नंतर आम्ही आंबेजोगाईला यायच्या नंतर घरी वगैरे येऊन आम्ही मेकअप वगैरे केला. आणि नंतर मग गेलो
आणि सगळ्यामध्ये माझी मामी आहे आणि हे पोरग झोपलंय. अगोदर दाखवली होतं का ही माझी मावशी आहे आणि ही आहे मोबाईल धरली ही आहे माझी दिदी आणि ती पलीकडे माझी आई आहे आणि ही आहे माझी चुलत मावशी. तर ह्या मावशीचं असल्यामुळे तर हळदीसाठी ती पण तयार झालेली होती. ही जी नऊवारी घातलेली आहे ही पिवळ्या ह्याचीवाली तर ती माझी चुलत मावशी आहे तिची बहीण आहे ती माझी दिदी बघा माझी साडी घातली दिदीला इच्छा होती माझी साडी घालण्याची त्याच्यामुळे मग मी म्हणलं ठीक आहे म्हणलं घाल म्हणलं काही प्रॉब्लेम नाही. मी माझ्या मावशीची साडी घातली होती आणि हे बघा हे सामान इकडे नेणं तिकडे नेणं आम्हाला सोडण्याचं काम करत होता. ही आहेत आई आणि माझ्या मामाचा छोटा मुलगा आहे. मामी निघालो मग हाय त्या मंगल कार्यालयाच्या दिशेने मामी वगैरे मावशी ते सगळेच आम्ही एका गाडीमध्ये गेलो होतो तुम्हाला माहितच असेल ती छोटी आहे त्याच्यामुळे तिचा काही रागवू पण शकत नाही आपण. आणि मी माझ्या मामाच्या मुलाला घेऊन बसले होते मस्त बसला होता माझ्या गाडीवर बसला होता आणि नंतर आम्ही मंगल कार्यालयाला शूट वगैरे केला.